जून म्हटलं की पावसाच्या सरी आणि पंढरीची वारी या दोन्ही गोष्टी हव्यातच. मागच्या 2 वर्ष करोना मातल्यानं गावकऱ्यांना आपल्या विठू माऊलीला उरावरी भेटायला मिळता आलं नाही. झाली ते केवळ मानसवारी. ती प्रत्येक विठ्ठल भक्ताच्या मनात अखंड सुरू असते. दळीता कांडिता तुझं गायीनं अनंता याच भावनेनं घराघरातल्या माऊल्या मनातील वारी करीतच असतात. पण विरक्तीकडे नेणाऱ्या या भक्ती मार्गावर सुरुवातीला तरी ऐहिकाबरोबरच फुगडी खेळावी. म्हणून तर देहानं वारी करायचं महात्म्य. मन त्या सावळ्या परब्रह्माकडे धाव घेत असतं. त्याचा वेग देहाला कुठला गाठता यायचा. म्हणून मग नामस्मरण करीत करीत पायी पंढरीची वाट धरायची. वरुण राजानं कृपा केली तर त्या काळ्या मातीत बीज पेरायचं. अंकुर उगवला की कृतज्ञ भावानं देवाच्या चरणी माथा टेकायला निघायचं. काया वाचा मनेनं समर्पण भाव व्यक्त करायचा. वारीत देह शिणवायचा असतो. पण नामाचं महात्म्य असं की देहाला शीण जाणवतच नाही. जाणवते ती फक्त भक्तीतून आलेल्या मायेची ऊब. अशी ऊब आपण बहुतेक फक्त आईच्या पोटात असताना शेवटची अनुभवलेली असते. म्हणून तर देवाला माऊली म्हणायचं. आजूबाजूचं जे जे सर्व मलिन ते आपल्या पोटात घेऊन चंद्रभागा वाहत असते. तसंच आपल्या लेकरांचे सगळे अपराध पोटात घेऊन माऊली 28 युगे करकटेवरी ठेवून उभीच असते. तिला भेटायला जाणं ही सगळ्या लेकरांची एक मजेची सहलच असते. कुणी अभंग गात निघतं, तर कुणी गाथा डोईवर घेऊन निघतं, तर कुणी ज्ञानेश्वरी, कुणी टाळ वाजवीत निघतं, तर कुणी चिपळ्या. तुळशी वृंदावन डोईवर घेतलेल्या माऊल्या तर कितीतरी सहलीत खेळ आलेच. पताका नाचवणं आलं, फुगडी आली, रिंगण आलं. इथं कुठली ओळख लागत नाही की कुणी नाव विचारत नाही. सगळेच माऊली. एकदा मनात तो मातृभाव जागृत झाला की सभोवतालच्या प्रत्येक घटकाविषयी ममत्व वाटू लागतं. विपरीत स्थिती सहन करायचं बळ अंगात येतं. मग 300-350 किलोमीटर पायी चालण्याचंही काही वाटत नाही. शरीर थकलं तरी मन थकत नाही. अखंड वीणावादनासारखा सुरू असलेला नामगजर मनाला उभारी येतो. वारीचं हे दृश्य बघून आपोआप हात जोडले जातात. मनातला भक्तिभाव जागा होतो. माऊलीच्या पादुका समोरून जात असताना आपोआपच हात जोडले जातात आणि हरिनामाचा गजर मुख येतो. वारीचा हा आनंद आपल्या रोजच्या जगण्यातही अनुभवता येईल. मुळात आपल्या जगण्यात कसलं तरी प्रयोजन लागत असतं. प्रयोजनाविनं जगण्यासारखा दुसरा फोलपणा नाही आणि भक्ती व कृतज्ञतेसारखा दुसरा भाव नाही. तेव्हा आपल्या समाजाला आपण काहीतरी देणं लागतो. या भावनेतून प्रत्येकानं काहीतरी सत्कृत्य केलं की मग कसली हुरहुर राहत नाही. आपल्या जगण्यातला विठ्ठल आपण शोधायचा असतो. कुणाला तो रुग्णसेवेत सापडतो, तर कुणाला सीमेवर देशासाठी छातीचा कोट करून लढ्यात सापडतो. आपलं रोजचं जगणं हीच एक वारी आहे असं समजून वागलं तर रोज माऊलीचा हात मायेनं पाठीवरून फिरल्याशिवाय राहणार नाही. ज्येष्ठ आषाढाचे हे दिवस म्हणजे पावसाचे दिवस, ओल्या मातीचे आणि नवसर्जनाचे. मनात भक्तिभावाचं आणि कृतज्ञतेचं सिंचन झालं की जगणं हीच आनंदवारी होईल, नाही का?